अमृताताई फडणवीस एक व्यक्ती, महिला बँकर म्हणून मला तुमच्याबद्दल आदर आहे. अनेक नेत्यांच्या महिलांना मी भेटलो आहे, मुलींना, बायकांना, पत्नींना, आणि प्रत्येकाने आम्हाला चांगली वागणूक दिली आहे. तुमच्या भेटीचा काही योग आला नाही. तुम्हाला जे लोक ट्रोल करतात, अपमान करतात, त्यांचा मी निषेध करतो आणि मी तुमच्याविरुद्ध कधीच काही अशी भाषा वापरली नाही. मनात हेतू पण नाही. खरं म्हणजे तुम्हाला आणि देवेंद्र फडणवीसांना तुमची जोडी छान आहे. मला तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, आनंद वाटतो मला की तुमचा जो प्रवास झाला आहे, संघर्ष झाला आहे. परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे की तुम्हाला वर्षा बंगला, तिथला मत्सर, स्वामीजींचं संशोधन, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं, पण योग काही आला नाही. फडणवीसांनी आपला ग्रुप, आपलं एक वातावरण, संघ, लोक असं एक वर्तुळ बनवलं आहे की मनोज जोशीपासून तर शरद पवारपर्यंत ठाकरे सगळ्यांना मी भेटलो, पण फडणवीस काही भेटले नाहीत आणि उद्धव ठाकरे मला घाबरूनच निघून जातात. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या मिसेसनी मनोज जोशीपासून सगळ्यांना भेटली माझी मिसेस, पण माझ्या मिसेसनी कधीही तिच्या आवडीनिवडीसाठी किंवा तिच्या लोकसेवेसाठी देखील शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला नाही. गेली 10 वर्षे बघतोय मी, जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत देवेंद्र फडणवीस, तुम्ही संपूर्ण शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहात आणि ह्याला मला आक्षेप आहे. आणि ह्याची 2 कारणं आहेत. एक आध्यात्मिक आहे आणि एक जे आहे ते सामाजिक आहे. आध्यात्मिक असं आहे की वर्षा बंगला जो आहे, सागर बंगला, वर्षा बंगला, हे जे वास्तू आहेत ना, या वास्तूबद्दल स्वामी विज्ञानानंदांचं तुम्ही संशोधन समजून घ्या. स्वामीजींनी असं सांगितलं की जो कोणी तिथे व्यक्ती राहतो त्याच्यावर मत्सराचा परिणाम कसा होतो, त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो. तर त्यामुळे त्या शक्तीचा दुरुपयोग तुम्ही नाही केला पाहिजे. तुम्ही बँकर आहात, तुम्ही तुमचा व्यवसाय करता, पैसे कमवता, तर तुम्ही स्वतंत्र एक ऑफिस घ्या. पहिले तर स्वामीजींचं संशोधन समजून घ्या. हा आध्यात्मिक भाग झाला, बरोबर आहे. वर्षा बंगला तुम्हाला सोडावा लागला 2019मध्ये, अत्यंत अपमानात अवस्थेत. ते मी सगळं अगोदर सांगितलेलं आहे, कारण हा आमचा अभ्यास आहे. दुर्दैवाने काय झालं ताई, आपल्याकडे सगळे ना पर्सनल घेतात लोक. सायंटिफिक अभ्यास हा सायंटिफिकली घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तसा तो घेतला जात नाही. मग पूजा विधी करा, कर्मकांड करा, असे लोक गोष्टी करतात, सायंटिफिक अभ्यास करत नाही. दुसरा विषय असा आहे की तुम्हाला रील बनवायचे, व्हिडिओ बनवायचे, काय करायचं करा. तुम्ही स्वतंत्र ऑफिस घ्या, स्वतःचे पैसे करा, स्वतःचं बिलिंग करा. तुम्ही पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, वर्षा बंगला हे वापरू नका. तसं करणं हे आक्षेपार्ह आहे, धोकादायक आहे आणि भविष्यात साहेबांनाही अडचणीत येणार आहे, तुम्ही अडचणीत येणार आहात. तर माझी तुम्हाला हे इशारा आहे, वॉर्निंग आहे, कॉशन आहे आणि विनंती आहे की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करू नका आणि स्वामी विज्ञानानंद यांचे संशोधन समजून घ्या. तुम्हा दोघांना माझ्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा.